नमस्कार, मी अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर मंडळी, 2025 मध्ये लक्ष्मी पूजन कधी असेल तर 2025 मध्ये अमावस्या तिथी 2 दिवस आलेली असल्याने कित्येकांना असा संभ्रम निर्माण झाला आहे की लक्ष्मी पूजन 20 ऑक्टोबरला करावं की 21 ऑक्टोबरला। त्याचप्रमाणे इतर सण जसं की धनत्रयोदशी, भाऊबीज, पाडवा, नरक चतुर्दशी कधी साजरी करावी याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला आपल्या आध्यात्मिक माहितीचे व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब निश्चितच करा। तर मंडळी, खरं तर दिवाळी आनंदाचा, प्रकाशाचा आणि उत्सवाचा सण आहे। त्यामुळे लहान मुलांपासून ते ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत सर्वांनाच दिवाळीची आतुरतेने ओढ लागलेली असते। दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन, भाऊबीज आणि पाडवा या सणांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। त्यानुसार 2025 मध्ये म्हणजेच यंदा हे सण नेमके कधी आणि कोणत्या तारखेला असतील ते आपण सविस्तर पाहणार आहोत। तसेच यंदाची दिवाळी नेमकी कधी आहे ते देखील आपण सविस्तर जाणून घेऊयात। तर यंदाची दिवाळी 18 ऑक्टोबर पासून ते 23 ऑक्टोबर 2025 पर्यंत या कालावधीमध्ये साजरी केली जाणार आहे। त्यानुसार 18 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी आहे। या दिवशी सोन्या चांदीच्या खरेदीसह माता लक्ष्मी आणि कुबेर पूजनाचं विशेष महत्त्व आहे। तसेच खरेदीसाठी शुभ वेळ ही दुपारी 12:18 ते 19 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 1:51 असणार आहे। त्यानंतर नरक चतुर्दशीचा दिवस हा असतो। या दिवसाला पहिली आंघोळ देखील म्हटलं जातं। या दिवसाचे महत्त्व म्हणजे या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासुर राक्षसाचा वध केला होता आणि त्यानंतर तेलाने स्नान करून आपला विजय साजरी केला होता। याच परंपरेनुसार नरक चतुर्दशीला पहाटे अभंग स्नान करण्याची प्रथा आहे। दिवाळीचा मुख्य दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन आणि यंदा 20 ऑक्टोबर 2025 रोजी लक्ष्मीपूजन येत आहे। परंतु अनेक लोकांमध्ये असा संभ्रम निर्माण झालेला आहे की दिवाळी लक्ष्मीपूजन 20 ऑक्टोबरला करावं की 21 ऑक्टोबर रोजी, कारण दिवाळी कार्तिक अमावस्येला साजरी केली जाते आणि यंदा अमावस्या 20 ऑक्टोबर रोजी सुरू होणार असून 21 ऑक्टोबर रोजी समाप्त होणार आहे। अमावस्या तिथी 20 ऑक्टोबरला सोमवारी दुपारी 3:44 प्रारंभ होणार असून 21 ऑक्टोबर 2025 रोजी मंगळवारी सायंकाळी 5:54 अमावस्या तिथी समाप्त होणार आहे। लक्ष्मीपूजन हे सूर्यास्तानंतर होत असल्याने दिवाळी 20 ऑक्टोबर म्हणजे सोमवारी साजरी केली जाईल। आता बऱ्याच ठिकाणी दिवाळीचे लक्ष्मीपूजन हे सोमवारी 20 ऑक्टोबर रोजी सोमवारी साजरी केले जाणार आहे। तसेच 21 ऑक्टोबर मंगळवारी ही लक्ष्मीपूजन साजरे करता येईल। जर का काही कारणास्तव तुम्हाला 20 तारखेला लक्ष्मीपूजन करता आले नाही तर तुम्ही 21 तारखेलाही लक्ष्मीपूजन करू शकता किंवा मग 20 आणि 21 या दोन्हीही दिवशी लक्ष्मीपूजन आपण करू शकतो। तसेच लक्ष्मीपूजन आपण अमावस्या तिथी सुरू झाल्यावरच करत असतो। त्यामुळे 20 तारखेला सोमवारी आपण लक्ष्मीपूजन संपन्न करावं आणि तुम्ही 21ला केलं तरीही चालेल। लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त 20 ऑक्टोबर 2025 रोजी वार सोमवारी सायंकाळी 7:08 सुरू होणार असून 8:18 शुभ मुहूर्त हा असणार आहे। या शुभ वेळेमध्ये लक्ष्मीपूजन करणं अत्यंत फलदायी आणि पुण्यकारक मानले जाईल। या दिवशी प्रदोष काळ देखील शुभ मानला जातो, जो सायंकाळी 5:46 ते रात्री 8:18 असेल। या काळामध्ये लक्ष्मीपूजन तसंच श्री गणेश पूजन केल्यास घरामध्ये धन, समृद्धी, सुखशांती, आयु, आरोग्य आणि मंगलमय वातावरण नांदतं। यानंतर 22 ऑक्टोबर 2025 रोजी बलिप्रतिपदा आहे आणि दिवाळी पाडवा म्हणून हा दिवस आपण साजरी करत असतो। नवविवाहित जोडप्यांसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आणि खास मानला जातो। आता दिवाळीचा शेवटचा सण म्हणजे भाऊबीज। भाऊबीज हा भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा गोड सण म्हणजे भाऊबीज। या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि भावाच्या सुख समृद्धी, दीर्घ आयुष्यासाठी मनोभावे प्रार्थनाही करत असते। 23 ऑक्टोबर गुरुवारी भाऊबीज म्हणजेच दिवाळीचा शेवटचा सण असेल। आता दिवाळीची वसुबारस पूजा तसंच धनत्रयोदशीची पूजा आणि विशेष म्हणजे लक्ष्मीपूजन पूजाविधी कसा करावा या संबंधीचे सर्वच व्हिडिओ आपल्या चॅनलवर वेळोवेळी अपलोड केले जातील आणि सविस्तर अचूक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल। त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। तसेच बेल आयकॉनही क्लिक करा
जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि आपले आध्यात्मिक माहितीचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील। तसंच आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा। तर मंडळी, अशा प्रकारे दिवाळीचा पवित्र सण कोणकोणत्या तारखेला असणार आहे याविषयी आपण सविस्तर माहितीही जाणून घेतली। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ, आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण आणि आध्यात्मिक व्हिडिओसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।